आम्ही पहिल्या दिवशी रात्री धेणे गावामध्ये लवकर पोचलो. धेणे गावात आम्ही रात्री 2-3 तास झोप काढल्यावर गुंडा गावापर्यंत गाडीने आमच्या ट्रेकसाठी सुरुवातीला पोचलो. हा मला दिसतोय तो आहे गुंडा गाव. इथूनच आपला पाथरा घाटाचा ट्रेक चालू होणार होता. तर आता आपल्या ग्रुपचा हा ट्रेक चालू झालेला आहे. आज आपण करत आहोत घाटवाट. पाथरा घाटामार्गे आपण जाणार आजोबा गडावरती. आजोबा गडाच्या पायथ्याला आपण स्टे करणार आहोत. आमची टीम हळूहळू पुढे जात होती. जंगलवाट आणि काही डोंगर तुम्हाला दिसत आहेत. सगळेजण हळूहळू चालत पुढे जात होते. जसा हा एक टेकडीचा टप्पा आपण क्रॉस करतो तोच आपल्याला सूर्योदयाचे हे सूर्यकिरणं आपल्याला अनुभवास मिळतात. सुंदर असे हे सोनेरी कलरचे सूर्योदयाचे किरणं आणि सुकलेलं शेत एक वेगळाच अनुभव देऊन जात होता. पुढे आमचा ग्रुप थांबलेला होता माझ्यासाठी, कारण मी सगळ्यात मागे थांबलेलो. तर आम्हीही सुद्धा सगळेजण एकत्र येऊन या सूर्योदयाचा अनुभव घेतला. थोडासा फोटो सेशन घेतलं आणि मग आम्ही बघतो पुढे जो आपल्याला डोंगर दिसतोय त्या डोंगर रांगेतच आहे आपला पाथऱ्या घाटाचा रस्ता. तर तोच आपल्याला आज क्रॉस करून जायचं आहे. तर थोड्या वेळाने आमच्या ग्रुपने तिथं पुढे जायला चालू केलं. तुम्ही बघतात आमचा ग्रुप आता पुढे निघालेला आहे पाथऱ्या घाटाच्या रस्त्याने. जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसा चढ थोडा वाढत गेला आणि तुम्ही बघताय जंगल वाटेतून जाणारा हा रस्ता थोडा अवघड आणि कठीण होत चाललेला. काही वेळानंतर ज्योतीने आमच्या ग्रुपमधील एका मुलीने जे तिच्याबरोबर आणलेले पराठे होते ते सर्वांबरोबर शेअर केले. तुम्ही बघतायत सर्वजण पराठे आणि चटणीचा लाभ घेत आहेत. आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला. ज्योतीने तिचे पराठे काढले आणि ते सर्वांनी शेअर केले आणि आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही चालू केलं. थोड्या वेळाने आम्ही एका गळीत पोचलो जिथे आता थोडा अवघड पॅच आमचा सुरू होणार होता. तुम्ही बघतायत आता या जंगल वाटेतून आपण चाललो आहेत. ही वाट थोडी निसरडीच होती, कारण ही आपण नवीनच ट्राय करत होतो. कारण ते आपल्या ग्रुपमधील एकाकडे या वाटेचा एक मॅप होता. या मॅपद्वारेच आपण या वाटेवरती पुढे चालू लागलो. त्या वाटेवरून थोडं पुढे निघून आल्यावरती आपल्याला दिसला हा पाण्याचा झऱ्याचा वाट. या पाण्याच्या झऱ्याच्या वाटेवरून आपल्याला पुढे जायचं होतं. आम्ही सर्व थांबून आणि विसावा घेऊन पुढच्या वाटेवर जाण्याचा रस्ता शोधून काढत होतो. तर आता आपल्याला याच गळीतून पुढे जायचं होतं. तुम्ही बघतात आपल्या ग्रुपमधील काही जण त्या मार्गाने पुढे गेलेले होते. तर त्याच मार्गाने आपल्याला सर्वांना तिथे पुढे जायचं होतं. डोंगरकडेच्या साईडनेच हा मार्ग वरती जाणारा होता. जसा तो मार्ग क्रॉस करून आपण वरती पोचतो तिथे पहिल्याच लागतं आपल्याला हे देवीचे ठाणे. या देवीच्या ठाण्याजवळ आपला ग्रुप विसावा करत होता. तुम्ही बघतायत आता आपला हा दुसरा विसावा आहे जिथे आपण थोडंसं थांबून पोटपूजा करून घेतली. या देवीच्या ठाण्याजवळ एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे, पण ते आता सुकलेल्या अवस्थेत आहे. इथे काही माणसं गावकरी येऊन देवीच्या ठाण्याची पूजा करतात. मित्रांनो, आता तुम्ही बघतायच आजोबा गडावर जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपल्याला भेटलं आहे देवीचं ठाणं. हे बघतायत या मडकी जे पूजेला येतात. आणि हिचं आहे थोडा छोटासा तळ.
मित्रांनो, या देवीच्या ठाण्यापासून आपण पुढे गेलो तर आपल्याला दिसतो कुमशेतला जाणाऱ्या रस्त्याचा मार्गदर्शक. तर आता आपण याच रस्त्याने वरती पुढे कुमशेतच्या छोट्या मिनी कोकण कड्याला जाणार आहोत. तर तुम्ही बघतायत देवीच्या ठाण्याच्या इथून पुढून दिसणारा हा डोंगर सपाटीचा भाग. आता आपण तेच क्रॉस करून वरती चाललेलो आहोत. जसं देवीचं ठाणं क्रॉस करून आपण वरती पोहोचतो आपल्याला दिसते ही सुंदर डोंगर रांग आणि आजूबाजूचा हा सुंदर असा परिसर. आणि आता आपल्याला जो क्रॉस करायचा आहे तो आहे हा निसरडा आणि सगळ्यात कठीण असलेला पात्रा घाटाचा रस्ता. आणि आपले मित्र आपली टीम हळूहळू करत तो रस्ता क्रॉस करत आहेत. तुम्ही बघतायत आता आपण एका ठिकाणी थांबलो आहेत जिथून पूर्ण डोंगर रांगेचे नजारे आपल्याला दिसत आहेत आणि वरती चढणाऱ्या आपल्या ग्रुपचा दृश्यही आपल्याला दिसते. हा खूप असा स्लिपरी असा हा भाग आहे जिथे पाय ठेवणं खूप अवघड होत होतं. हळूहळू करून आम्ही वरती चढत होतो. आम्ही खालून देवीच्या ठाण्याकडून वरती आलो असा. आणि आता इथून आपल्याला क्रॉस करून वरती जायचं आहे आणि त्या साईडला कुमशेतचा मिनी कोकण कडा आहे. तर तुम्ही बघतायत आपले मित्र हळूहळू डोंगरावरती चढत आहेत, रस्ता क्रॉस करत आहेत. या इथे खूप निसरडा असा पॅच आहे. पात्रा घाटाचा पॅच पार करून आपण आता पोचलो आहेत कुमशेतच्या मिनी कोकण कड्यापर्यंत. आणि तुम्ही बघतायत जो समोरचा भाग दिसतोय तो आहे कुमशेतचा मिनी कोकण कडा. आता आपल्याला तिथेच जायचं आहे. तर चला आपण तिथेच चाललोय भेट द्यायला. पात्रा घाटाचा खूप असा अवघड पॅच क्रॉस करून आल्यावरती आमच्या ग्रुपने धुरंधरच्या गाण्यावरती मस्त असा हा ताल ठेका देत नाच केला. कुमशेतच्या कड्यावरती एका शेडमध्ये आमच्या ग्रुपने दुपारच्या जेवणासाठी विसावा घेतला. सगळ्यांनी आपापल्या जवळ आणलेल्या डब्यांमधनं त्यांची न्याहारी बाहेर काढली. खालून आपण गावातूनच काही भात घेऊन आलेलो, पुलाव भात, तर तो सगळ्यांनी बाहेर काढला आणि त्या भाताचा आस्वाद घेत बसले. आणि मी थोडासा कुमशेतच्या या मिनी कोकण कड्याचा व्ह्यू नजारे बघायला पुढे निघून आलो. तुम्ही बघतायत आता हा कुमशेतचा मिनी कोकण कडा आणि तिथून दिसणारा हा सुंदर असा हा परिसर. मिनी कोकण कड्याच्या एका वॉच टॉवरमधून मी हे दृश्य टिपलेले आहे. तुम्ही बघतायत सुंदर असा हा मिनी कोकण कडा आणि एका शेडमध्ये विसावा घेत बसलेली आपली टीम. आता आपण या शेडमधनं पुढच्या प्रवासाला जाणार होतो. आपला पुढचा प्रवास चालू होणार होता तो होता आजोबागडाच्या पायथ्याशी. पण त्या तिथं जाण्याआधी आपण एका मंदिराजवळ पोचलो. या मंदिराचं नाव आहे वीर धारेराव मंदिर. हे कळसुबाई अभयारण्यातील एक मंदिर आहे. आजोबा गडाला जाणाऱ्या मार्गावर आणि मिनी कोकण कड्याच्या जवळ असलेले हे वीर धारेरावचे मंदिर. त्याच्या आजूबाजूला अशा या मूर्त्या आणि काही वास्तू आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही बघतायत वीर धारेराव या मंदिराच्या परिसरातील या वास्तू. हा आहे वीर धारेराव मंदिराचा मुख्य फलक, जिथे या मंदिराबद्दलची माहिती आपणास मिळते. मंदिराच्या परिसरात असलेले अजून काही शिल्प आणि अवशेष तुम्हाला इथे बघायला भेटते.
काही घंटा झाडावरती लटकवलेल्या तुम्हाला दिसतात. झेंडे अटकवलेले दिसतात इथे. आपल्या टीमने इथे देवाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. श्री क्षेत्र वीर धारेराव मंदिर. आता आपण बघत आहात या मंदिराचा परिसर आणि मंदिरातील देवस्थानाचे हे काही दृश्य. वीर धारेराव मंदिर. वीर धारेराव मंदिरापासून थोडं अंतर पुढे गेल्यावरती आपल्याला ही भग्न अवस्थेत असलेले शंकराचे पिंड दिसते. तिथून पुढे आल्यावरती एक असं हे सरोवर दिसतं. सरोवर कमी पण एक छोटासा बंधाराच आहे, पण या बंधाऱ्याची लांबी खूपच मोठी आहे. तो क्रॉस करून आपण आता जात होतो आजोबा गडाच्या पायथ्यासाठी. तर आपली टीम पुढच्या प्रवासाला चालू झालेली आहे आजोबा गडाच्या पायथ्यासाठी. सर्वजण तर स्क्रीनच्या आजोबा डावीकडील बाजूस जो डोंगर दिसतो आहे हा तो आहे आजोबा पर्वत. तर आज आपला मुक्काम आजोबा पर्वताच्या पायथ्याशीच असणार आहे. तर आपली टीम सुद्धा त्या पर्वताच्या पायथ्यासाठीच निघालेली दिसते. गडाच्या पायथ्याशी असणार तर चला आता आपण बघूया आजोबा पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला काय बघायला भेटेल. मग उद्या सकाळी आपण दुसरीकडे चला काही अंतर पुढे चालून आल्यावरती आपल्याला दिसतो आजोबा गडाच्या पर्वताचा एंट्री गेट. तिथून आपण पुढे गेलो आणि आजोबाच्या पायथ्याशी आपण आपल्या टेंटचं बांधकाम चालू केलं. आपण आपल्या सर्वांनी आणलेले टेंट तिथे उभारले, कारण आज आपला रात्रीचा स्टे याच आजोबा गडाच्या पायथ्याशी असणार होता. आणि आपण टेंट उभारून आपण आजोबा गडाच्या माथ्यावरती जाणार होतो. सर्वांचे टेंट उभारून झाले आणि आपण सर्व आपल्या पुढच्या प्रवासाला लागणार होतो. सर्वांनी एकमेकांना टेंट उभारण्यासाठी मदत केली. तुम्ही बघतायत आपल्या टेंटसाठी पण सर्वांनी येऊन मदत केली. आपला टेंट उभारून झाला आणि आपण आपल्या बॅग्स सर्व तिथे त्याच्या आतमध्ये ठेवून दिले. टेंट बसून झाल्यावरती आपली टीम गडाच्या पायथ्याशी आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या वेतोबा मंदिरापाशी थांबून राहिली. सगळ्यांना एकत्र येईपर्यंत सगळे वाट बघत होतो. हे आहे वेतोबा मंदिर. वेतोबा मंदिर. वेतोबा मंदिर. आजोबा पर्वताखाली असलेलं हे मंदिर शितोबा मंदिर आहे. मित्रांनो, आता आम्ही आजोबा गडाच्या टॉपला पोचलो आहे. अजून हा वरचा करायचा होता, पण उशीर झाल्या कारणाने आम्ही परत आता थोड्या वेळ थांबून डिसेंडला लागलो आहे. आजोबा गड उतरते पर्वत. अंधार व्हायचे चान्सेस आहेत आणि वाट खूप खडतर आहे, स्लिपरी आहे. मला काही व्हिडिओ करता आले नाहीत, पण एक नक्की आहे, कोणी म्हणजे तुम्हाला करायचे असेल तर आजोबा गड हा कधी पण येऊन करा, तुम्हाला समजेल थ्रिल काय असतं. मित्रांनो, तुम्ही बघतायत आजोबा गड सर करून आल्यावरती आपल्यासाठी चांगलं असं जेवण अरेंज केलं आहे टीमने, ते पण आजोबा गडाच्या पायथ्याशी. डोंगराच्या पायथ्याशी जेवण हे कुठे पेडू आम्ही भाई रेकॉर्ड केलं तू टाक आता हे टाक आधी. चालेल चालेल.
आमची टीम आलेली आहे जेवायला आणि जेवण झाल्यावरती आम्ही करणार आहोत स्टार गेजिंग. असा प्लॅन तर आहे, बघू आता कितपत आहे. खुद एक स्टोरी अरे अपने को ये डालना पड़ेगा. छोटे लकड़ी डाल दो ना. नहाने चले गए होंगे. आजचा प्लॅन होता आपला सकाळी उठून लवकर निघायचा आणि टीमने आमचा नाश्तासुद्धा गडावरतीच बोलवला होता. तर सगळेजण हळूहळू उठत होते. मीही लवकर उठलो, माझे कपडे चेंज केले, टेंट बांधला आणि नाश्त्याच्या जागी येऊन पोचलो. आपले मित्र नाश्ता करत होते. तुम्ही बघतात सर्वजण नाश्ता चालू झालेला, गरम गरम पोहे आणि त्याचा आस्वाद घेत होते आपल्या टीमचे. आता आम्ही 9 वाजलेत आणि आजोबागडच्या रात्रीचा स्टे करून झालं आमचा आणि आता आम्ही उतरायच्या परतीच्या मार्गावर लागलेले आहेत. तुम्ही बघतात आपली टीम पुढे निघून गेली आहे आणि अशा प्रकारे आपण आता आपल्या बेस विलेजला चाललो आहे. तर तुम्ही बघतात आपली कॅम्प साईट आपण इथे काल संध्याकाळी टेंट लावलेले आहे. आता आपण चाललो आहे घरी परतीच्या मार्गावर बेस विलेजला. आज आपण करणार होतो हा करंडा, पण टायमाचा अभाव आहे, हा आपण काही करणार नाही आज. तर बघू कधी नेक्स्ट टाईम जर टाईम भेटला तर हा पण करू आजोबागडाबरोबर. तर मित्रांनो आपण करंडा करणार होतो पण टायमाच्या अभावी हा करणार नाही आज. आणि आता आपली ही टीम बेस विलेजला परतीच्या मार्गावर निघालेली आहे. अशा प्रकारे आपला काल आणि आजचा असा हा आजोबागडाचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आजोबागड टायमाच्या अभावे करंडा करणार होतो, तो न करता आता आपण घोयरेच्या दारेने घोयरेच्या दारेसाठी आपला हा प्रवास चालू झालेला आहे. तुम्ही बघताय जंगल वाटेतून निघणारा हा जाणारा मार्ग. आता जाणार आहोत आपण घोयरेच्या वाटेला. घोयरी दारेच्या नाळीने आता आपण उतरणारच. आपले मित्र सगळे पुढे चाललेत ग्रुप, आपल्याला त्यांच्यावर राहिलं पाहिजे. घोयरी दारने आपण उतरणार. मित्रांनो तुम्ही बघतायत करंडा आपला आज करणार होतो आपण, त्याच बाजूच्या नाळीने जाणार आहे. करंड्याच्या बाजूला असलेल्या या घनदाट जंगलातून आपला हा मार्ग चाललेला आहे. तुम्ही बघतायत खूपच झाडं इथे वाढलेली आहेत आणि या अशा झाडांना आपण आपला घोयरे दाराचा मार्ग शोधत आहोत. थोड्याच वेळाने जंगल संपले आणि आपण ओपन स्पेसमध्ये पोचलो, जिथून घोयरे दाराचे मार्ग सुरू होणार होता आणि घोयरी दाराचा पॅच सुरू होणार होता. आता आपली टीम हळूहळू घोयरी दाराच्या मार्गाने उतरण्याच्यासाठी सज्ज होत होती. तुम्ही बघतायत सर्वजण आपापल्या परीने घोयरी दाराच्या वाटेवरती लागले आहेत. जवळजवळ अर्धा पाऊण तास आपण उतरून आल्यावरती घोयरी दाराच्या या नाळेमध्ये सर्वांनी थोडासा विसावा घेण्याचा निर्णय घेतला. तर जेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो, सगळेजण थोडा विसावा घेत होते. त्यांच्याबरोबर आणलेला सुका खाऊ त्याचा आस्वाद घेत होते. काही तासानंतर आपण खाली पोचलो, तेव्हा मागे वळून बघतो ती ही आहे घोयरी दाराची नाळ,
जिथून आपण बाहेर आलेलो आहोत. सगळ्यांनी तिथे फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला सुरू केला. आता आपण काही वेळातच गावाच्या सीमेवरती येऊन पोचलो आणि गावात येऊन आपण आपला नाश्ता परतीचा प्रवास सुरू केला. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासासाठी गाडी पकडून आपल्या स्टेशनाकडे मार्गस्थ झालो. तर असा होता हा आपला पात्रा घाटावरून आजोबा पर्वत आणि आजोबा पर्वतावरून गुहेरी दाराने परतीचा प्रवास.